आमदार अनुप अग्रवाल यांच्या प्रयत्नातून जवाहरलाल नेहरू कुस्ती स्टेडियम 2 कोटी रुपयातून डोमसह ऑफिस, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी मल्लांसाठी उपलब्ध होणार. धुळे तालुका तालीम संघ अध्यक्ष रवींद्र आगाव यांची पत्रकार परिषद. याबाबत अधिक वृत्त असे की आज शहरातील कुस्तीची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवपुरातील जवाहरलाल स्टेडियमचे लवकरच रूप पुढे पलटणार आहे. पूर्ण चेहरा मोहरा बदलणार असून स्टेडियमचे आधुनिकीकरणासाठी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी 2 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून या निधीतून स्टेडियममध्ये अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण स्टेडियम डोमने बंदिस्त करण्यात येणार असून उन्हाळा अथवा पावसाळ्यात देखील कुस्त्या स्पर्धा या ठिकाणी घेण्यात येतील. याबाबत अधिक माहिती धुळे तालुका तालीम संघ अध्यक्ष पैलवान रवींद्र आगाव यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली. तर 13 ऑक्टोबर 1964 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते या तत्कालीन नगराध्यक्ष भगवान लोकरे यांच्या उपस्थितीत या स्टेडियमचा शुभारंभ करण्यात आला होता. देश विदेशात नामवंत मल्लांच्या कुस्त्या या ठिकाणी रंगल्या असून विशेष म्हणजे या ठिकाणी धुळ्यातील कुस्ती मल्ल यांनी आपले नाव लौकिक केले आहे. तर सदर कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याने या ठिकाणी धुळे तालुका तालीम संघ अध्यक्ष रवींद्र आगाव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अनुप अग्रवाल तसेच माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची भेट घेतली व स्टेडियमची सद्यस्थिती, कुस्तीपटूंना भेडसावणाऱ्या अडचणी संदर्भात निदर्शनास आणून दिली व त्या संदर्भात लागलीच धुळे शहर आमदार यांनी या ठिकाणी सदर कामास पुन्हा सुरुवात केली असून लवकरच सदर जवाहर स्टेडियमचा चेहरा मोहरा बदलणार आहे. यावेळी या ठिकाणी धुळे तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान रवींद्र आगाव, सचिव दिलीप जगताप, योगेश चव्हाण, अशोक कराड, नंदलाल दरगुडे, पिंटू यादव, संजय चौधरी, नंदलाल फुलपगारे, बाबा कोडी, दत्तू कल्याणकर, कृष्णा शिंदे, विनायक काकडे, युनुस शेख, समीर गवडी, रमेश मल्हामगे, राम सोनोने, संजय महाले, जमीलबाई, संदीप पाटोडे, राजेंद्र देवरे आदी सर्व मल्ल ज्येष्ठ कुस्तीगीर या ठिकाणी उपस्थित होते. जिल्हा अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे साहेब, त्याच्यानंतर तालीम तालुका संघाचा अध्यक्ष रवींद्र आगाव उर्फ गड्ड्या पैलवान आणि माझे सर्व मंडळी, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि सगळे जे ज्येष्ठ श्रेष्ठ वस्ताद यांनी सगळ्यांनी आम्हाला पाठबळ देऊन का वो काहीतरी करायचंय. तर अनुप भयाकडे गेलो, 2 कोटी रुपये मंजूर त्यांनी करून दिले आणि थोडंफार याच्यात थोडंसं थांबले गेलं होतं, किंतु परंतु राहतं थोडंफार. पण त्याच्यानंतर मी 5-7 वेळा आम्ही भेटायला गेलो. पण त्याच्यानंतर आमदार साहेबांनी ते काम पुढं रेटून आज काम चालू केलं त्यांनी. आणि हे तर पहिलं काम आहे, अजून 2 काम बाकी माझी अजून. म्हणजे पैलवान लोकांसाठी एकदम आपण म्हणतो ना, न भूतो ना भविष्यामध्ये असं काम होणार नाही, मी ते काम करणार आहे डायरेक्ट. आणि अनुप भैयांनी जे सहकार्य केलं एवढं मोठ्या कामाला, मी आजपर्यंत असा दिलदार माणूस आणि जैसा बोले वैसा चाले अनुप भैया आमदार साहेब यांनी मी फक्त 2-3 मीटिंग घेतल्या आम्ही आणि 2-3 याच्यात सांगितलं का साहेब, आणि स्टेडियममध्येच सांगितलं होतं का अनुप भैया साहेब का तुम्ही आम्हाला स्टेडियमचं हे करून द्या. तर 2 कोटी रुपये देणारा पहिला आमदार आम्ही पाहिला. त्यांचा सगळ्यांच्या वतीने जाहीर आभार करतो त्यांचं. आणि असंच आमच्या पाठीशी त्यांनी राहावं आणि कुस्ती क्षेत्र वाढवण्यासाठी आम्हाला भरभराटाचा आशीर्वाद द्यावा त्यांनी. या स्टेडियमचं नाव जवाहरलाल स्टेडियम 1964 सालापासून झालेलं आहे. आज कमसे कम 62 पुढच्या महिन्यात 62 वर्ष होतील ते. तर इतकं जुनं प्राचीन काळाचं आहे. तर त्याला रूप देण्यासाठी हे जेवढे ज्येष्ठ पैलवान मंडळी, तुमच्यासारखे पत्रकार बंधू जे आम्हाला वारंवार सहकार्य करत असतात, त्याच्याबद्दल सगळ्यांचा ऋणी आहेत.